नमस्कार, दीपालीज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज माझ्या किचनमध्ये बनले आहे मुलामुलींच्या टिफिनसाठी डाळ भाजी, कैरीचे आमरस आणि रताळीच्या पुरणपोळी। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 1 किलो कैऱ्या घेतल्या आहे आणि त्या स्वच्छ धुवून छान उकळून घेतल्या। आता इथे रताळीसुद्धा मी 1 किलो घेतले आणि ते सुद्धा स्वच्छ धुवून उकळून घेतले। एका कुकरमध्ये भात आणि दुसऱ्या कुकरमध्ये चणा व तुरीची डाळ व बाजूला पालक शिजवून घेतले। आता इथे शिजल्यानंतर एका कढईमध्ये तेल घेऊन जिरं मोहरी घालून घेतले आहे। त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा घेतला आणि तो छान परतून घेतला। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली व एक बारीक मोठा चिरलेला टोमॅटो यात घालून घेतले। आता यामध्ये घालायचे हळद, तिखट, धनेपूड आणि त्याचबरोबर आपल्याला छान चव येण्यासाठी इथे मी सांबार मसाला थोडासा घालून घेते, त्यामुळे डाळ भाजीला अप्रतिम चव येते। अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत इथे छान मी परतून घेतले आहे आणि यात आता मी आटून घेतलेले पालक आणि चण्या तुरीची डाळीला छान मिक्स करून घेतले आणि यात घालून घेतले। या प्रकारे यात घालून घ्यायचे आहे आणि त्या आपल्याला जेवढी पातळ घट्ट हवी असेल त्यानुसार यात पाणी ॲड करायचे आहे। आता मी थोडे घट्ट वाटते त्यामुळे मी पाणी घालून घेतले आणि चवीनुसार यात घालायचे आहे मीठ आणि 1 चमचा साखर। आंबट गोड ही डाळभाजी चवीला खूप छान लागते। अशा प्रकारे इथे मी उकळी आणून घेते। तोपर्यंत बाजूला रताळीचे साल काढून घेतले आहे आणि आता याला आपल्याला छान मॅश करून घ्यायचे आहे। बघा छान असे मऊसूत शिजले आहे। त्यासाठी मी इथे पुरण चाळणी घेऊन त्याला मॅश करून घेतले, म्हणजे यात गोळे राहणार नाही। बघा या प्रकारे छान मॅश झाले की एका कढईमध्ये छान तूप घ्यायचे आहे साजूक आणि आता हे जे सारण आहे ते आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचे आहे। 2 मिनिट छान परतून घ्यायचे, म्हणजे छान चव लागते। आता यानंतर 1 किलो रताळीला मी इथे अर्धा किलो गूळ छान बारीक चिरून घेतला आहे आणि यात घालून घेते। हा गूळ आता आपल्याला यात छान मेल्ट करून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत परतत राहायचे आहे जोपर्यंत हे छान मिक्स होत नाही आणि छान ब्राऊन रंगापर्यंत पाकी येईपर्यंत हा सारण शिजत नाही। हे बघा मी अधूनमधून हे शिजवत राहते आणि याला मंद आचेवरच आपल्याला करायचे आहे। हे बघा आता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे, त्यामुळे बघा आता मी दुसरीकडे पण्याची तयारी करून घेते। हे बघा इथे छान शिजलेले आहे, थंड करायला ठेवले होते। आता यामध्ये आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे मी थंड पाण्याचा वापर करणार आहे। आता इथे मी यात थोडे थंड पाणी घेऊन छान गर असा काढून घेते। हा बघा या प्रकारे असा गर आपल्याला कैरीचा काढून घ्यायचा आहे। इथे थंडगार पाणी घालून घेते। तुम्ही हा हाताने सुद्धा काढू शकता किंवा मग चमच्याने सुद्धा काढू शकता। हे बघा असा गर आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे हा गर तयार झालेला आहे। आता एका कढईमध्ये साजूक तूप घ्यायचे आहे। 2 चमचे मी इथे साजूक तूप घेतले आणि आता बघा यात थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे घातल्यानंतर लगेचच आपल्याला हा गर यात घालून घ्यायचा आहे। हा गर छान उकळी तोपर्यंत मी गूळ घालून घेते। आता मी इथे गूळ चिरेपर्यंत थोडंसं पाणीसुद्धा घालून घ्यायचे। तुम्हाला जेवढे घट्ट पातळ हवे असेल त्यानुसार यात पाणी घालून घ्यायचे आहे। आता इथे बघा हे पुरणसुद्धा आपले तयार झाले आहे रताळीचे। किती छान कलर आलेला आहे। आता यात मी थोडीशी विलायची घालून घेते। विलायची पूड आणि जायफळसुद्धा घालू शकतात। अशा प्रकारे इथे आपले हे पुरणाचं सारण तयार झाले आहे। त्याचबरोबर इथे मी गूळसुद्धा घालून घेते। मी गुळाचीच पन्ह करत आहे, त्यामुळे मी यात गूळ घातला आहे। तुम्ही साखरेची सुद्धा करू शकता, साखरेची सुद्धा पण छान लागते। अशा प्रकारे हा मेल्ट होईपर्यंत इथे पन्ह आपले तयार होते, तोवर मी इकडे दुसरी तयारी करते। हे बघा असा छान मेल्ट झाला पाहिजे आणि छान उकळी येईपर्यंत याला आपल्याला पन्हाला शिजवून घ्यायचे आहे।
यात मी थोडीशी विलायची पूड आणि चवीनुसार मीठसुद्धा थोडे घालायचे आहेत. गोडमध्ये थोडे मीठ घातले की पदार्थाला चव छान येते. हे बघा, इथे आता आपले पुरण मी एका भांड्यात थंड करायला ठेवलं आहे. जर तुमचे पुरण जास्तच आसट वाटत असेल तर तुम्ही थोड्या वेळसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्यामुळे घट्ट येईल आणि पुरणपोळी करायलासुद्धा आपल्याला सोयीस्कर जाईल. तसेच मी इथे कणिक भिजवून ठेवलेली होती. आता याला मी साधीच कणिक इथे घेतलेली आहे. फक्त आता याला थोडा गोळा घेऊन मी छान मऊसूत करून घेते. तेलाचा हात लावून आपल्याला छान मळून घ्यायची आहे. म्हणजे आता बघा, इथे छोटासा गोळा घेऊन मी पुरणपोळी लाटून घेणार आहे. आता खोलगट गोळा करून यात आपल्याला भरपूर असे पुरण भरायचे आहे. तुम्ही बघू शकता, या प्रकारे असे छान चारी बाजूनी आपल्याला यात पुरण भरून घ्यायचे आहे आणि छान हलक्या हाताने इथे अशी पोळी लाटायची आहे. हळूहळूच लाटायची आहे, नाहीतर पोळी फुटू शकते. हे बघा, या प्रकारे छान हलक्या हाताने मी इथे पोळी लाटून घेतली आहे आणि आता तव्यावर मंद आचेवर याला भाजून घेते. सुरुवातीला थोडेसे तूप घालून घेतले आणि ही पोळी यात घालून घेतली. आता कडेने याला साजूक तूप सोडायचे आहे आणि मंद आचेवरच हलवून या पोळीला पलटून घ्यायचे आहे. बघू शकता, इथे छान आपली रताळीची पुरणपोळी झालेली आहे. अशा प्रकारे मी 2-3 पोळ्या इथे करून घेतल्या. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. त्याचबरोबर इथे पन्हंसुद्धा तयार आहे आणि आता मी उपहारासाठी ताटसुद्धा वाढून घेते. या प्रकारे इथे उपहाराचे ताटसुद्धा तयार आहे आणि टिफिनसुद्धा तयार आहे. या प्रकारे मी टिफिनसुद्धा मुलांचा इथे भरून घेतला आहे. पोळी यात मावत नाही, त्यामुळे पन्हं ठेवते आणि पेपर सीटमध्ये पोळ्या बांधून घेते. अशा प्रकारे टिफिन तयार.